आजच्या ठळक बातमी. स्मार्ट मीटर विरोधात शिवसेना ठाकरे गटाचा महावितरणावर आक्रोश मोर्चा. ज्येष्ठ काँग्रेस नेते काका ठाकूर यांचा तुळा सोहळा. रोह्यातील नागरिकांची हॉस्पिटल मागणी पूर्ण केली, खासदार सुनील तटकरे. संगलट गावात बिबट्याच्या दहशतीने भीतीचे वातावरण. पावसासोबत झुंज देत शेतकऱ्यांनी केली भात कापणीला सुरुवात. आता पाहूयात बातम्या सविस्तर स्वरूपात. महावितरणाच्या ग्राहकांची परवानगी न घेता स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहेत. त्यामुळे ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिल भरावे लागत आहे. या विरोधात चिपळूण तालुक्यातील खेरडे आणि पेढे या 2 जिल्हा परिषद गटातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आक्रोश मोर्चा महावितरण कार्यालयावर काढण्यात आला. नागरिकांनी काढलेल्या या आक्रोश मोर्चामध्ये शिवसेना नेते आणि आमदार भास्कर जाधव सहभागी झाले होते. तुमचं एवढं सगळं चांगलं आहे ना, ते तो जबरदस्तीने लोकांना घ्यायला कशाला लावता हो? चांगल्या गोष्टी लोक स्वतःहून स्वीकारतील. अहो काय चाललंय, अख्खं राज्य विकायचं चाललंय. काय तुम्हाला माहित असेल की ती बुलेट ट्रेन तिचा शेवटचा थांबा कुठे आहे? कुठे आहे? बीकेशीला आहे ना, बीकेशीला आहे शेवटचा थांबा. आणि सगळ्या कामगारांचे सगळे 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 धंदे उद्योग कुठे चालले? ग्वागरला, गुजरातला. बुलेट ट्रेन कशा करताय तुम्ही तरुणांनी समजून घ्या. रोज सकाळी या ट्रेन मध्ये बसायचं, लोकांनी गुजरातला जायचं, कामधंदा करायचा आणि संध्याकाळी मुंबईत यायचं. म्हणजे तिथं संडासला जायला, साफसफाई करायला, पाण्याचा लोड, विजेचा लोड, जेवढ्या नागरी सुविधा आहेत तेवढ्या मुंबई किती उचलायच्या. आणि अर्निंग सगळा जो काही इन्कम आहे तो गुजरातला द्यायचा. अशा पद्धतीनं महाराष्ट्राला धुवायचं काम चाललंय. काही छोट्या मोठ्या गोष्टी येत नाहीत कुठं. खरं सांगायला गेलं तर कोणाला पाहिजे बुलेट ट्रेन? कोण आहे बुलेट ट्रेनची मागणी? कुणी केली बुलेट ट्रेन? महाराष्ट्राला फायदा किती आहे त्याचा? महाराष्ट्राचा शेअर मोठा, फायदा गुजरातला. महाराष्ट्र स्टेशन किती आहे? आता अदानीला तुम्ही देऊन टाकलं हे सगळं. आता हा मुंबईचा उद्या आज तारीख किती? 7 ते 8. उद्या एअरपोर्टचं उद्घाटन होणार आहे. तो एअरपोर्ट पण अदानीला दिला. रिझर्व्ह बँकेत हेडक्वार्टर अदानीला, यांचा कॅम्प अदानीला. तर तुम्ही अदानीकडे जा, तुम्ही MSCB सोडा, महावितरण कंपनी सोडा आणि अदानीच्या वतीनं बोला. मग बघतो आम्ही तुमचं याड काढतो. काँग्रेस नेते आणि माजी आमदार स्वर्गीय मधुकर ठाकूर यांचे बंधू रवींद्र शंकर ठाकूर उर्फ काका ठाकूर, अध्यक्ष लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळ चोंडी, किहीम आणि रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य तथा सातीर्जी ग्रामपंचायत माजी सरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त हजारोंच्या संख्येने जनसमुदाय शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होता. यावेळी काका ठाकूर यांची तुळा करण्यात आली. हा धार्मिक सोहळा पार पडला. समस्त ठाकूर परिवार, ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर, रवी नाना ठाकूर, राजाभाऊ ठाकूर, उमेश ठाकूर, समीर ठाकूर आणि अमित नाईक, समस्त ठाकूर परिवार, सर्व कुटुंबीय तसेच रायगड जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष सुनील थळे, तालुकाध्यक्ष भास्कर चव्हाण आणि रायगड जिल्हा काँग्रेस, अलिबाग तालुका काँग्रेस, खारेपाट विभाग काँग्रेस आणि सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. रोहा शहरातील जनतेच्या सेवेसाठी गॅलेक्सी हॉस्पिटलचे उद्घाटन खासदार सुनील तटकरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. अनेक वर्षांपासून रुग्णालयाची मागणी होती. मुंबईच्या धर्तीवर माझ्या रोह्यात गॅलेक्सी हॉस्पिटलची निर्मिती झाल्याचा आनंद रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. या रुग्णालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, डॉक्टर महेश बाळसेकर, डॉक्टर पल्लवी सापळे, डॉक्टर अनुप साठे, डॉक्टर अमोल सुलके, संचालक डॉक्टर रत्नदीप गवळी, सौ वरदा तटकरे, सौ वेदांती तटकरे आदींची उपस्थिती होती. वर्षापासून रोहेकरांची सातत्याने मागणी माझ्याकडे होती की शहरामध्ये अत्याधुनिक पद्धतीची वैद्यकीय सेवा या ठिकाणी उपलब्ध व्हावी. सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातले वेगवेगळ्या आजाराचे प्रसिद्ध डॉक्टर या ठिकाणी आलेले आहेत, जे गेले अनेक वर्ष वैद्यकीय सेवा मुंबई आणि मुंबईच्या परिसरामध्ये देत आहेत. डॉक्टर महेश बाळसेकरांचं मनोगत आपण या ठिकाणी ऐकलं. ते ब्रिचखंडी हॉस्पिटललाही आहेत, मुंबईतल्या वेगवेगळ्या नामांकित हॉस्पिटलमध्ये आहेत. आणि मला एका परीने खूप अभिमान आणि आनंद आहे की माझी दोन्ही नातवंड त्यांच्या देखरेखीखाली जन्मालाही आली आणि आता ती उत्तम पद्धतीने वाढत आहे. डॉक्टर पल्लवी सापळे आहेत, तिथे डॉक्टर अनुप साठे ज्यांचा हृदयरोग त्यांना
पूर्णपणाचा खूप गाढा अभ्यास आहे आणि न्यूरोसर्जन डॉक्टर अमोल सुटके या ठिकाणी आहे. वेगवेगळ्या आजारावरची ज्या वेळेला ही नामवंत वैद्यकीय क्षेत्रातली दीर्घकाळ सेवा देणारी सगळेजण या ठिकाणी येतात आणि उद्याच्या भवितव्यामध्ये रोहाच्या परिसरामध्ये कशा पद्धतीने वैद्यकीय सेवा उपलब्ध होऊ शकेल याचं मनोगत त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलं. खेड तालुक्यातील संगलट गावामध्ये बिबट्याच्या दहशतीने नागरिकांचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संगलट मोहल्ला येथील मुजीबभाई नाडकर यांच्या घराच्या ठिकाणी बिबट्या वावरताना सीसीटीव्ही मध्ये दिसून आला. त्यामुळे मोहल्ल्यामध्ये रात्रीचे फिरणे किंवा कार्यक्रमाला जाणे कठीण बाब निर्माण झाली आहे. तसेच अनेक वेळा संगलट कोरेगाव मार्गावर देखील प्रवास करणारे दुचाकी, 3 चाकी आणि इतर वाहनधारक यांना देखील बिबट्याचे दर्शन होते. त्यामुळे वाहनधारकांमध्ये देखील भीतीचं वातावरण पसरलं आहे. तरी याबाबत वन खात्याने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी संगलट गावातून आणि परिसरातून आता होत आहे. कोकणात यावर्षी भात कापणी सुरू होण्यास उशीर झाला असला तरी सध्या पावसामुळे खोळंबलेली कामे आता शेतकरी पावसासोबत झुंज देत वेगाने सुरू आहे. पावसामुळे भात पीक आडवे पडले असले तरी शेतकऱ्यांनी कापणीला सुरुवात केली. ज्यात भात पिकांची काढणी शक्य आहे त्यांना प्राधान्य त्यांनी दिले आहे. दिवसभरात पावसाचं वातावरण पाहून येऊन जाऊन पडत असलेल्या पावसाला शेतकरी झुंज देताना पाहायला मिळतोय. तयार झालेलं भात योग्य वेळेत कापला गेला नाही तर शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून घेऊ शकतो अशी शेतकऱ्यांची अवस्था झाल्याने शेतकऱ्यांनी अखेर भात कापण्यास सुरुवात केली आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.